अमरावतीतून अमरावतीच्या वरुड तालुक्यातील पित्याकडून मुलाची हत्या करण्यात आली आहे। स्वतः पिण्यासाठी आणलेली दारू मुलानं प्यायल्यानं बापाकडून हत्या करण्यात आली आहे। मुलगा दारू प्यायल्यानंतर दोघांमध्ये टोकाचा वाद झाला। आरोपी पिता हिरामण धुर्वेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। अधिक अपडेट या प्रकरणावर घेणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडून। स्वप्नील, नक्कीच आपण पाहतो अत्यंत धक्कादायक ही घटना आहे। वडिलांनी जर आपण पाहिलं तर स्वतः पिण्यासाठी दारू आणलेली होती, परंतु ती दारू जी आहे तो मुलगा पिला आणि यामध्ये दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि यामध्ये जर पाहिलं तर वडिलांना राग अनावर झाला आणि स्वतः मुलाची जी आहे ती त्यांनी हत्या केलेली आहे। आपण बघू शकतो दारूच्या नशेमध्ये अत्यंत हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामधलं बहादा एक छोटंसं गाव आहे आणि या छोट्याशा गावातली ही धक्कादायक घटना घडलेली आहे। 62 वर्षीय हे वृद्ध वडील होता ज्यांना आपल्या 32 वर्षीय मुलाची हत्या केलेली आहे। दिलीप हिराराम धुर्वे असं या आरोपीचं नाव आहे। स्वतःच्या मुलाची त्यानं जी आहे ती दारूसाठी हत्या केलेली आहे। एखाद्या व्यसनासाठी माणूस कुठल्या स्तराला जाईल असा हा धक्कादायक प्रकार जर आपण पाहिलं तर वरुड तालुक्यामध्ये घडलेला आहे। या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे। साधारणतः काल सोमवारची ही घटना असल्याचं समोर आलेलं आहे। दारूसाठी जो आहे तो हा वाद टोकाला गेलेला आहे। या वादातून जर आपण पाहिलं तर पित्याने काठीने जो आहे तो आपल्या स्वतःच्या मुलावर हल्ला केला आहे। दारू या पित्याने घरी आणून ठेवलेली होती आणि काही वेळा ती दारू पिऊ असा या पित्याचा विचार होता, मात्र त्यावेळीच मुलाला ती दारू दिसली आणि ती दारू तो मुलगा पिला आणि त्यानंतर आपली दारू मुलगा पिला तर आपल्याला आपण कुठली दारू पिऊ असा विचार त्या पित्याच्या मनात आला आणि त्यानं त्या मुलावर जे आहे ते हल्ला चढवल्याचा संपूर्ण हा प्रकार समोर आला आणि या मारहाणीमध्ये या मुलाचा मृत्यू झालेला आहे। तर केवळ दारूच्या कारणातून बापाकडूनच मुलाची हत्या करण्यात आली आहे। स्वप्नील, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।